पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। पोलीस भरती येणाऱ्या दिवसामध्ये नवीन पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे। त्या संदर्भात एक अपडेट त्या ठिकाणी आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तर पहा, नवीन पदे या ठिकाणी निर्माण करण्यात या ठिकाणी आलेले आहे। भरपूर काही जिल्ह्यामध्ये नवीन पदे जे आहे हे निर्माण करण्यात आले आणि या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी पत्रक सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे। जेव्हा सुद्धा अशा प्रकारे पत्रक येत असते तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 100% येत असते, एक लक्षात ठेवा। तर पोलीस भरती यावर्षी या ठिकाणी निघत आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर 18,000च्या आसपास पोलीस भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर कोणत्या महिन्यापर्यंत पोलीस भरती निघणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि ते पत्रक सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक या ठिकाणी अंदाज लागणार आहे की नाही बा, पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे आणि आपण आपापल्या तयारीमध्ये या ठिकाणी झुटून जाणार आहे, लागून जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो कधी निघत आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर कोणकोणते पद असणार आहे, शिपाईचे पद असणार आहे, कारागृहाचे पद असणार आहे काय, त्याचबरोबर जे या ठिकाणी बॅट्समनचे पद असणार आहे काय, SRPFचे पद असणार आहे काय, त्याचबरोबर चालकचे पद असणार आहे काय। तर या सर्वबद्दल आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। कधीपर्यंत भरती पडणार आहे याबद्दल सुद्धा आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे। तर यामध्ये पोलीस भरतीमध्ये जे कोणकोणते पद असणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। 18,000च्या आसपास ही जागा आपल्याला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, कारण की यावर्षी जास्त पदे असणार आहे। आणि त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये कोणकोणते पदे निघणार आहे तर पहा, शिपाईच्या जागा या ठिकाणी आतापासून निर्माण करण्यास सुरुवात होत आहे आणि त्याचबरोबर चालकच्या पण या ठिकाणी जागा यावर्षी असणार आहे, SRPFच्या पण जागा यावर्षी असणार आहे, कारागृहाच्या पण जागा यावर्षी असणार आहे आणि जे बॅट्समन आहे बॅट्समनच्या सुद्धा जागा येणार आहे। कारण की भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार जास्त एकच कमेंट होती की सर बॅट्समनच्या जागा निघणार आहे की नाही निघणार आहे। तर यावर्षी बॅट्समनच्या पण जागा यावर्षी निघणार आहे, लक्षात ठेवा। तर यावर्षी चांगल्या जागा आपल्याला या ठिकाणी बॅट्समनमध्ये सुद्धा पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की भरपूर जिल्ह्यामध्ये जागा रिक्त या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा। तर आपली जी तयारी आहे ही या ठिकाणी आतापासून चालू ठेवा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात हे पत्रक या ठिकाणी आले, तर ते पत्रक मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, 8 मे 2026 हे पत्रक या ठिकाणी आलेला आहे। विषय जो आहे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहर विभाग अकोलामध्ये नवीन पदे निर्माण करण्याबाबत उपरोक्त संदर्भे विषयान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहर विभागमध्ये नवीन पदे निर्माण करण्याकरिता शासनास प्रस्ताव सादर करावयाचा असल्याने त्या संबंधित आपले उपविभागातील मागील 5 वर्षाची गुन्ह्यांची आकडेवारी त्याचबरोबर वॉरंट तसेच घडलेल्या जातीय दंगली तसेच इतर कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्याची प्रकरणे, उपविभागामधील येणारे वाहतूक, लोकवस्ती, व्यापार उद्योग, राजकीय सामाजिक परिस्थितीबाबत सविस्तर विशेष तसेच गेल्या 5 वर्षातील अर्जाची माहिती सादर करण्याबाबत कळवण्यात आले होते, परंतु सदरची माहिती अद्याप पावतो या कार्यालयास प्राप्त झालेली नाही आहे। त्यामुळे मनुष्यबळ पाठवण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्याचा विलंब होत आहे। तरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहर विभागामध्ये नवीन पदे निर्माण करण्याच्या अनुषंगाने वर नमूद प्रमाणे माहिती तसेच संदर्भ 2 वर नमूद शासन निर्णयानुसार मनुष्यबळाचे ठरवण्यात आलेल्या प्रमाणक निकषांचे अनुषंगाने माहिती 2 दिवसात या कार्यालयात सादर करावी। तर हे काही जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट या ठिकाणी आलेला आहे, नवीन पदे निर्माण करण्याचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे आणि काही जिल्ह्याचे नवीन जागा सुद्धा या ठिकाणी आलेले आहे, लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आता पोलीस भरती जे मागच्या वर्षी झाली विद्यार्थी मित्रांनो, तर त्यामध्ये भरपूर विद्यार्थी जे थोड्या मार्काने या ठिकाणी कटले किंवा ग्राउंडमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी कटलेले आहे आणि पेपरमध्ये सुद्धा जास्त विद्यार्थी कटलेले आहे, लक्षात ठेवा। तर आपल्याला या ठिकाणी खचून जायचं नाही, आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा या ठिकाणी तयारीमध्ये लागायचं आहे, कारण की आणखीन 18,000 जागांसाठी पोलीस भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात
ठेवा। तर मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर देण्याचा तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करा। कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी तयारी आपल्याला या ठिकाणी बंदी चालू ठेवायची आहे, तर आपली जी तयारी आहे हे चालू ठेवा, जेणेकरून आपली जी तयारी आहे हे चालू या ठिकाणी असणार आहे। चांगल्या पद्धतीने तुमचा परफॉर्मन्स या ठिकाणी बसणार आहे। म्हणजे ग्राउंड जे काय आहे ग्राउंडसुद्धा चालू ठेवा। आतापासून 100 मीटर 1600 मीटर गोळाफेक झालं, त्याचबरोबर 800 मीटर 100 मीटर 1600 त्याचबरोबर गोळाफेक झालं, ठीक आहे। तर ग्राउंड चालू ठेवा, कारण की आताच्या सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं तर याच्या अगोदर जर पाहिलं जेव्हा पोलीस भरती आली होती 2025-26 ची, तर म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलीस भरती आली होती हे 16,000 जागांसाठी। तर त्यावेळेस जेव्हा फॉर्म भरणे चालू झाले होते तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक ग्राउंडवर एवढी गर्दी या ठिकाणी दिसत आहे, म्हणजे ग्राउंड जे पूर्ण फुल भरलेले दिसत आहे। पण आताच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर एकट दुक्कट विद्यार्थी फक्त या ठिकाणी ग्राउंड देत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांनी म्हणजे असं धरून चला की 95% विद्यार्थ्यांनी सध्याच्या कंडिशनला ग्राउंड या ठिकाणी बंद ठेवलेला आहे, ते अभ्यासाच्या मागे या ठिकाणी लागलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्ही पाहिलं असेल यावर्षी ग्राउंडचा कटअप कशा प्रकारे गेला, SRPFचा पाहिला असेल तुम्ही, SRPFचा कटअप पाहिला असेल तर 95च्या वर सर्व कॅटेगरी वाईज कटअप यावर्षी गेलेला आहे। म्हणजे पहा कटअप यावर्षी वाढत आहे ग्राउंडचा, तर त्यामुळे ग्राउंड खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे। ग्राउंड एकदम इम्पॉर्टंट आपल्यासाठी असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आपली जी तयारी आहे हे या ठिकाणी चालू ठेवा, ग्राउंडची तयारी सुद्धा चालू ठेवा आणि पेपरची पण तयारी चालू ठेवा, म्हणजे दोन्ही या ठिकाणी चालू ठेवा, एक लक्षात ठेवा, कारण की दोन्ही इम्पॉर्टंट आहे, पेपर आणि त्याचबरोबर ग्राउंड, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता पोलीस भरती संदर्भात या ठिकाणी अपडेट या ठिकाणी येण्यास सुरुवात या ठिकाणी झालेली आहे, म्हणजे पोलीस भरती येणार आहे। तर आता कधीपर्यंत निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती जे आहे हे दरवर्षी या ठिकाणी पडते, एक लक्षात ठेवा। तर तुम्ही याच्या अगोदर जर पाहिलं असेल तर लास्ट भरती 2018ला आली होती, 2018 नंतर जर पाहिलं 2019ला पण पोलीस भरती आली होती, त्यानंतर 2020ला 2021 आणि 2022 या 3 वर्ष फक्त खंड पडलं होतं, कायच्यामुळे कोरोना त्यावेळेस होता, म्हणजे लॉकडाऊन त्यावेळेस लागलं होतं। त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण फॉर्म भरणे त्या ठिकाणी बंद होते, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण जागा त्या 3 वर्ष निघाल्या नव्हत्या, म्हणजे आर्मीच्या जागा त्या ठिकाणी 3 वर्ष निघाल्या नव्हत्या, त्यामुळे पोलीस भरतीच्या पण ह्या 3 वर्ष जागा निघाल्या नव्हत्या। त्यानंतर 3 वर्षाच्या जेवढ्या काही जागा रिक्त राहिल्या तर त्या जे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे 2020 झालं, 2021 झालं, 2022 झालं, ह्या 3 वर्षाची जागा 2023 मध्ये 18,000 जागांसाठी त्यावेळेस भरती त्यांनी काढली होती। त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो एकनाथ साहेब शिंदे मुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस होते। आणि त्याचबरोबर 2024ला जर आपण पाहिलं 2024 मध्ये एप्रिल महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका होत्या 2024 मध्ये, आणि लोकसभेच्या निवडणुका चालू असल्यामुळे 2024 मध्ये, तर त्या 2024च्या निवडणुकापूर्वी जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती निघाली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 2024ला जवळपास 17,000 जागांसाठी भरती निघाली होती। त्यानंतर 2024 नंतर जर पाहिलं तर 2025ला पण पोलीस भरती निघाली होती, ही जी आता 15-16,000 जागांसाठी पोलीस भरती झालेली आहे, यामध्ये मुलं लागलेले। तर ही जे विद्यार्थी मित्रांनो 2025ची भरती, एक लक्षात ठेवा, 2025ला ऑक्टोबर महिन्यामध्ये आली होती, ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2025 मध्ये फॉर्म भरणे चालू झाले होते। तर आता 2026ची अजून निघायची आहे। तर आता विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, तर यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो 2026लाच आपल्याला पोलीस भरती पाहायला भेटणार आहे। जवळपास ऑक्टोबर महिन्यापर्यंत निघण्याचे या ठिकाणी दाट चान्सेस आहे, ऑक्टोबर महिन्यापर्यंत पोलीस भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये। कारण की नाशिक कुंभमेळा सुद्धा या ठिकाणी 2027ला असणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये, आणि तो लंबा त्या ठिकाणी चालणार आहे, म्हणजे जास्त दिवस त्या ठिकाणी चालणार आहे। तर त्या अनुषंगाने जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जवळपास ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये पोलीस भरती निघणार आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये, जय हिंद।